नंबर 1, काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाहीत महाराज. कोणतं? आमच्या आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे, प्रश्नच नाही महाराज, पण पिण्याजोगे गोड नाही, कारण संपूर्ण पिंपरी चिंचवड त्या कंपन्यांचं पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं. पवित्र आहे, प्रश्नच नाही, पण गोड नाही. नंबर 2, काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाही. हॉटेलचं खाणं गोड आहे महाराज पण पवित्र नाही. एक तरी असा दाखवून द्या हॉटेलचं खाणं खाल्लं आणि त्याला सद्बुद्धी आली. शक्यच नाही महाराज. काही गोष्टी गोड आहेत पण पवित्र नाहीत. नंबर 3, काही गोष्टी गोडही नाहीत पवित्र सुद्धा नाहीत. मांसाहार गोडही नाही पवित्रही नाही. दारू गोडही नाही पवित्रही नाही. आणि खरं सांगा, दारू जर गोड असतीच, दारू पवित्र असती तर सांगा पिणाऱ्यांनी डोळे बंद करून का पिली असती? विठाला विठाला. नंबर 4, काही गोष्टी गोडही आहेत आणि पवित्र सुद्धा आहेत. आजच्या अभंगाच्या चिंतनापुरतं गाईचं दूध गोड सुद्धा आहे महाराज आणि पवित्र सुद्धा आहे. नंबर 7, शेवटचं राहिलं सज्जन. सज्जन शब्दाचा अर्थ होतो साधू संत. हे सुद्धा समाजावर कायम उपकार करतात. देती आलियासी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांकडे एकदा का गेलो की संत आपल्याला कायम देत राहतात. म्हणून असे 7 जण मृत्यू लोकामध्ये आहेत, ते कायम दुसऱ्यावर उपकार करतात. त्यांना दातृत्व प्रधान व्यवहार म्हणतात. रवीश चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जना येथे परोपकारार्थे युगे देवेन निर्मिता. 7 जण असे आहेत ते समाजावर कायम उपकार करतात. पहिली मृत्यू लोकातील व्यवहाराची शाखा. नंबर 2, मृत्यू लोकामध्ये व्यवहाराची दुसरी अशी शाखा आहे ग्रहणत्व प्रधान व्यवहार. म्हणजे काही लोक फक्त समाजाकडनं घेत राहतात, ते समाजाला काही देत नाही. दुर्दैव आपल्या भारताचं महाराज. ज्याच्याकडे संपूर्ण जास्त श्रीमंती आहे त्याचं नाव दारिद्र्य रेषेन खाली असावं. विठ्ठल विठ्ठल. कायम समाजाकडनं घेत राहतात महाराज, समाजाला काही देत नाहीत. श्रीमंताच्या घरी चहा प्यायला जा आणि गरीबाच्या घरी चहा प्यायला जा. श्रीमंताच्या घरी चहा प्यायला गेल्यानंतर 2च घोट चहा कपामध्ये असतो आणि गरीबाच्या घरी गेल्यानंतर कपातून चहा बशीत, ती बशी बस म्हणते तरी ऐकत नाही ते. एवढं गरीबाच्या घरी महाराज. एक श्रीमंत माणूस जेवायला बसला होता आणि जेवायला बसल्यानंतर तेवढ्यात तिथं कावळा आला. कावळा आल्यानंतर आता याला कावळ्याला हाकलायचं होतं. जेवत होता उजव्या हाताने आणि कावळ्याला हाकलायचं म्हणून डाव्या हाताने हाकलायला लागला. हट हट डाव्या हाताने महाराज. विचारलं त्या श्रीमंताला, कावळ्याला उजव्या हाताने का नाही हाकललं? त्याने सांगितलं, मी जेवण करतोय आणि माझ्या हाताला शीत लागलेले आहेत. जर मी उजव्या हाताने कावळ्याला हाकललं तर 4-5 शीत खाली पडतील आणि तो कावळा वेचून खाईल. मला असं वाटतं या श्रीमंताला कावळ्याची उपमा देणं हा कावळ्याचा शुद्ध अपमान असेल. विठ्ठला विठ्ठला. काही लोक समाजाकडनं कायम घेत राहतात आणि काही समाजाला देत राहतात. मग समाजाला देणारे दातृत्व प्रधान व्यवहारामध्ये तुम्ही 7 जण सांगितले महाराज. मग आता दुसरा व्यवहार असा आहे ग्रहणत्व प्रधान व्यवहार. मग ग्रहणत्व प्रधान व्यवहारामध्ये किती जण आहेत? तर त्याच्यात 7च जण आहेत. कोण कोण? सुभाषितकार वर्णन करतात. मक्षिका मशको वेश्या मूषको याचकस्तथा ग्रामणी गणकश्चैव सप्तये परभक्षका. 7 जण असे आहेत ते परभक्षक आहेत, दुसऱ्याकडनं कायम घेत राहतात, ते आपलं कोणाला देत नाहीत. कोण कोण? नंबर 1 मक्षिका. मक्षिका शब्दाचा अर्थ होतो माशी. आता मावशी वेगळी आणि माशी वेगळी लक्षात असू द्या. माशी महाराज कधी सप्त्याला जात नाही. माशी 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 कधी दिंडीला जात नाही. माशी दिंडीला गेली तरी बिशीपास देत नाही. मावशी नाही. माशी कधी सप्त्याला पंगत देत नाही महाराज. ही कायम समाजाकडनं घेत राहणार. मक्षिका मशको. मशक शब्दाचा अर्थ होतो मच्छर. मच्छर गावगाव तर असे मच्छर झाल्यात महाराज, असे मच्छर झाल्यात टपोरी मच्छर. एकदा का त्यांनी चावा घेतला आयुष्यभर डाग जात नाही. विठ्ठला विठ्ठला.
मक्षिका मशको वेश्या, वेश्या सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहते. मक्षिका मशको वेश्या. मूषको, मूषक शब्दाचा अर्थ होतो उंदीर. हा उंदीर सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहतो. उंदीर समाजाला काही देत नाही. काय करतो उंदीर? एकतर तो शेतकऱ्याचं धान्य खातो, पीक खातो, नाही तर श्रीमंताच्या नोटा खातो. आणि बरीच उंदरं शेतकऱ्याला लागली. विठ्ठल विठ्ठल. मक्षिका मशको वेशा मूषको याचकस्तथा. याचक सांगितला 5 नंबरचा. हा सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहतो. याचक शब्दाचा अर्थ होतो भिकारी महाराज. भिकारी समाजाला कधी काही देत नाही. भिकारी कायम समाजाकडनं घेत राहतो. 2-3 वर्षापूर्वी पेपराला एक जाहिरात आली होती. मुंबईमध्ये एक भिकारी मेला फुटपाथवर. आणि मेल्यानंतर 2 दिवसांनी नगरपालिकेची माणसं आली. त्याचे सगळे अंत्यसंस्कार केले. आणि 2 दिवसानंतर तो नेमका कोणत्या झोपडपट्टीमध्ये राहतो, कोणत्या झोपडीत राहतो याचा त्यांनी शोध घेतला. आणि शोध घेतल्यानंतर त्याची झोपडी सापडली. सगळेजण त्या ठिकाणी गेले. म्हटले भिकारी आहे, म्हणजे भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये पैसे असणार 100%. त्या ठिकाणी गेले, सगळी झोपडी पाहिली, पण 1 रुपया कुठं त्यांना भेटला नाही. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये 1 रुपया मिळत नाही हे त्यांना खरं वाटलं नाही. म्हणून त्यांनी पुन्हा झोपडी तपासली. आणि झोपडी पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी तो झोपायचा त्या अंथरुणाच्या खाली एक खड्डा खोदला होता. आणि त्याच्यामध्ये एक पेटी ठेवली होती. ती पेटी त्यांनी बाहेर काढली. पेटी बाहेर काढली तर त्याच्यामध्ये त्यांना पैसे भेटले. कोणाच्या घरामध्ये? भिकाऱ्याच्या घरामध्ये. किती भेटले? 84 लाख रुपये. किती? 84 लाख. मला असं वाटतं त्या भिकाऱ्याने आपण भिकारी आहोत असा नुसता भिकारी विचार जरी सोडला असता तरी श्रीमंत झाला असता. विठ्ठला विठ्ठला. हे याचक भिकारी समाजाकडनं कायम घेत राहतात. सिग्नलला गाडी थांबली आणि आमच्या शेजारी येऊन एक श्रीमंताची चांगली गाडी थांबली. आता भिकारी तिथं गेला. शेठजी काच खाली करा. शेठजीने काच खाली केली. म्हटले द्या 100 रुपये. भिकारी म्हणाला. शेठजी म्हटलं डायरेक्ट 100 रुपये? म्हटले तुमची एवढी मोठी गाडी आहे, 100 रुपये द्यायला काय हरकत आहे? शेठजीने सांगितलं माझ्याकडे 100 रुपये सुट्टे नाही. भिकारीने सांगितलं मग 50 रुपये सुट्टे असतील, 50 रुपये द्या. म्हटले नाही नाही माझ्याकडे 50 रुपये सुट्टे नाही. अहो म्हटले 20ची नोट सुट्टी असेल ती तरी द्या. म्हटले 20 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही. अहो म्हटले 10 रुपये असतील 10 तरी द्या. म्हटले 10 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही. भिकाऱ्याने सांगितलं शेठजी 1 रुपया असेल तर तो 1 रुपया तरी द्या ना. शेठजीने सांगितलं माझ्याकडे 1 रुपया सुद्धा सुट्टा नाही. भिकाऱ्याने सांगितलं शेठजी एक काम करा, बाहेर या, आपण दोघं संगच भीक मागू. विठ्ठल विठ्ठल. मक्षिका मशको वेशा मूषको याचकस्तथा. 5 सांगितले. आणि अजून 2 जण आहेत ते सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहतात. ग्रामणी गणकश्चैव सप्तये परभक्षका. ग्रामणी आणि गणक हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत महाराज. पण या दोन्ही संस्कृत शब्दांचा अर्थ तुमच्या आमच्याशी मिळता जुळता आहे. म्हणे सांगावं की नाही मोठा प्रश्न आहे मला. काय करायचं? अगोदर त्यांचा मराठीत अर्थ सांगतो मग सांगायचं की नाही. ग्रामणी शब्दाचा अर्थ होतो ग्रामम नयती इति ग्रामणी, म्हणजे गावचा पुढारी. आणि नंबर 2 गणक शब्दाचा अर्थ होतो गावचा तलाठी. आता सांगा तुम्ही ब्राह्मण करवल्याचे ओवेकर काय करायचं? सांगायचं नक्की? मोहन दादा सांगायचं का? आता मोहन दादा बोलल्यानंतर आपल्याला भीती नाही महाराज, कारण हायवे पर्यंत पोहोचवायला ते येतील. विठ्ठल पण घाबरू नका, मोहन दादा एकटा बस इथं. विठ्ठल विठ्ठल. ग्रामणी शब्दाचा अर्थ होतो ग्रामम नयती इति ग्रामणी, म्हणजे गावचा पुढारी. या गावच्या पुढाऱ्याला महाराज सुद्धा खायची सारखी सवय असते. सगळ्या योजना याच्याच घरात पचताती बऱ्या महाराज. सगळ्या योजना, अशी कोणतीच योजना नाही की याच्या घरामध्ये येत नाही. सगळ्या योजना याच्याच घरामध्ये
ग्रामणी म्हणजे गावचा पुढारी. याच्यात त्यांचाही काही दोष नाही हो. त्यांचा पोशाखच त्यांना सांगतोय काय, खादी. आणि त्यांच्यावर ज्यांचं नियंत्रण आहे असेही त्यांना तेच सांगतात त्यांच्या पोषकाने, खा की विठ्ठल विठ्ठल. ग्रामणी सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहतात. आणि नंबर 2 म्हणजे 7वा गणक. गणक शब्दाचा अर्थ होतो तलाठी. या तलाठी शब्दाची अगोदर व्याख्या आहे का, जे न लिहिले ललाठी ते करून दाखवी तलाठी. एखाद्याच्या नशिबामध्ये ललाटावर कपाळावर जे लिहिलेलं नसेल ते हा तलाठी करून दाखवत असतो. आणि हा सुद्धा समाजाकडनं कायम घेत राहतो. तलाठ्याचा पोरगा दररोज शाळेत जायचा. सामायिक परीक्षा झाली आणि मास्तरांनी गुणवत्ता पत्रक हातामध्ये दिलं विद्यार्थ्यांच्या. उद्या सकाळी सर्व पोरांनी येताना आपापल्या वडिलांची स्वाक्षरी सही या गुणवत्ता पत्रकावर आणायची. सगळे पोरं घरी गेले. आता हा तलाठ्याचा पोरगाही घरी गेला. आता तलाठ्याचा पोरगा घरी गेल्यानंतर त्याने आईला सांगितलं, आई म्हटले गुणवत्ता पत्रक आलेलं आहे आणि उद्या या गुणवत्ता पत्रकावर सही करून सांगितलेले आहे शिक्षकांनी, जर केली नाही तर उद्या शाळेमध्ये बसू देणार नाही, वडिलांची सही पाहिजे. आता तो होता तलाठी. याचा पोरगा सकाळी 8ला शाळेत जायचा, 12ला घरी यायचा, 5 वाजेपर्यंत खेळायचा, नंतर अभ्यास करायचा, 8 वाजेपर्यंत पुन्हा झोपायचा. हा तलाठी रात्री 11ला घरी यायचा, तसा येत नव्हता, 5ची घेऊनच यायचा. झोपल्यानंतर हा सकाळी 10ला उठायचा. पोराची आणि बापाची भेटच नाही महाराज. पण आईने सांगितलं चिंता करू नको, उद्या तुला सही करून देते. दुसरा दिवस उजाडला. आई शाळेची तयारी झाली, दप्तर घेतलं, डब्बा घेतला, पाण्याची बॉटल घेतली. गुणवत्ता पत्रकावर सही केली का? आईने सांगितलं 2 मिनटं थांब, आता लगेच तुला सही करून देते. गुणवत्ता पत्रक घेतलं, पेन घेतलं आणि पतीच्या जवळ गेले. अहो उठा म्हटले, तुम्हाला लेकरा बाळाची काही काळजी आहे का नाही? मुलाचं गुणवत्ता पत्रक हातामध्ये आलेले, त्याच्यावर स्वाक्षरी सही करायची आणि जर केली नाही तर शिक्षक त्याला वर्गामध्ये बसू द्यायचे नाही. म्हटले सही करा. आता तो गडी झोपेमध्ये होता, तसाच पालथा पडला होता. बायकोला सांगितलं आण म्हटले गुणवत्ता पत्रक. गुणवत्ता पत्रक समोर ठेवलं, पेन हातामध्ये घेतला, पण तो पालथा झोपलेला एवढं लक्षात असू द्या. म्हटले करा सही. गुणवत्ता पत्रकावर सही करण्यासाठी याचा उजवा हात पुढे गेला. उजवा हात पुढे गेल्याबरोबर त्याच्या पुढे डावा हात गेला. बायकोने म्हटलं डावात कशाला पुढे घेतला, घ्या मागं. लगेच डावात मागे घेतला. डावात मागे घेतल्याबरोबर उजवात मागे आला महाराज. बायकोने सांगितलं सही करा. उजवात पुढे आला. उजवात पुढे गेल्याबरोबर त्याच्या पुढे डावात गेला. बायको म्हटले सारखं सारखं डावात कशाला पुढे घेते, घ्या मागं. लगेच डावात मागे घेतला. डावात मागे घेतल्याबरोबर उजवात मागे आला महाराज. बायकोने सांगितलं सही करा. सही करायला उजवात पुढे गेला, त्याच्या पुढे डावात गेला. बायकोच्या लक्षात आला आपला नवरा तलाठी, याला नोट घेतल्याशिवाय सही करायची सवय नाही. त्याच्या खिशातली 100ची नोट काढली, याच्या डाव्या हातामध्ये ठेवली, पठ्ठ्याने झोपेत सही केली. विठ्ठला आता एक कीर्तनामधली टीप तुम्हाला सांगतो ऐका. ग्रामणी आणि गणक या दोन्ही शब्दांचे मी अर्थ सांगितले, पण अर्थ सांगत असताना इथलं मी अजिबात सांगितलं नाही बरं का. आमच्या आळंदीच्या पलीकडल्या गावांचं सांगितलं, तिकडे गेलो की इकडल्यांचं सांगेन. विठ्ठला वृत्ती लोकांमध्ये पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रधान व्यवहार. कायम दान करतात, उपकार करतात. नंबर 2 ग्रहणत्व प्रधान व्यवहार, कायम समाजाकडनं घेत राहतात. आणि मृत्यू लोकांमध्ये तिसरा व्यवहार आहे, त्याला आदान प्रदानात्मक व्यवहार म्हणतात, देवाणघेवाणाचा व्यवहार म्हणतात. आमच्याकडलं काहीतरी तुम्हाला घ्या आणि तुमच्याकडलं आम्हाला काहीतरी द्या. पूर्वी असं राहायचं, कोणाकडे तरी चिक्कूची बाग राहायची, कोणाकडे तरी पेरूची बाग राहायची, कोणाकडे तरी आंब्यांची बाग राहायची. मग ते सांगायचे गंगूबाई आमच्याकडले पेरू तुम्हाला घ्या आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला चिक्कू द्या. याला म्हणतात आदान प्रदानात्मक व्यवहार. अजून सोपं सांगू का? इकडे भाताची लावणी होते ना, भात लावतात ना, हां, इकडे जवळपास पूर्वीचा काळ असेल, म्हणजे मला असं वाटतं 15-20 वर्षापूर्वीचा काळ धरा. 15-20 वर्षापूर्वीचा काळ. आवनीची कामं झाली की दसरा दिवाळीच्या वेळेस शेतीची दुसरी कामं येतात, त्याला काय म्हणतात इकडं
हा लाणी, भात कापणी, लाणी असा शब्द आहे ना, भात कापणी. बरं ते भात कापणी करायची म्हटल्यानंतर घरातील सगळे लोक शेतावर जायचे. कशासाठी? भात कापण्यासाठी. बरं शेतावर मोठी माणसं जात होती यात नवल नाही, ती घरातील लहान लहान पोरंही शेतावर यायची. बरं ती लहान लहान पोरं तशी येत नव्हती, मग टोपलं, पिशवी, थैली जात होते ना घेऊन. हां बरं ते घेऊन गेल्यानंतर कशासाठी घेऊन जायचे? ते कणस, ते कणस वेचायचे आणि ते कणस वेचल्यानंतर सगळा तो भात त्यांचा तयार करायचा. बरं त्या भातावर फक्त त्यांचाच अधिकार, घरातील एकही माणसाचा अधिकार नाही. मग तो सगळा भात एकत्र करायचा आणि एकत्र केल्यानंतर गावचा सावकार असेल किंवा गावचा दुकानदार असेल, त्या दुकानदाराला तो नेऊन द्यायचा. हा भात आमच्याकडला तुम्हाला घ्या आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला खाऊ किंवा पैसे द्या. याला म्हणतात आदान प्रदानात्मक व्यवहार. आता हे लोकांचं सांगतोय, आपलं वारकऱ्यांचंही तसंच आहे महाराज. आम्ही तुम्हाला तारखा देतो, तुम्ही आम्हाला तुमच्याकडे तारखा द्या. विठ्ठला विठ्ठला. हे करून 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 महाराज लोकांनी नावं खराब केली. विठ्ठला विठ्ठला. किती अवघड परिस्थिती. आपण लोकांना सांगावं आम्हाला तारखा द्या, इथपर्यंत कमी अभ्यास करायचाच का आणि आपलं आचरण सोडून द्यायचंच कशाला. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात माझी कथा ठेवा, आयशे जे म्हणतात ते नरकाला जातात. विठ्ठला विठ्ठला. काय भिरूड लागलं काय माहिती आहे वारकरी संप्रदायाला. आम्हाला तुमच्याकडे बोलवावं, एकदा आमचं कीर्तन ठेवून तर बघा. काय करणार आहेस तू कीर्तन? काय नेमका मुद्दा काय तुझा कीर्तनातील? आमचं कीर्तन, याला आदान प्रदान, आपण देवाणघेवाण म्हणतात. आमचं कीर्तन ठेवा मग आम्ही तुमचं ठेवू, असं नाही महाराज. आदान प्रदानात्मक व्यवहार पाहिजे, पण कुठं? फक्त भगवंताच्या दरबारामध्ये. भगवंताच्या दरबारामध्ये जा आणि आदान प्रदानात्मक व्यवहार करा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, तुम्ही सांगताय भगवंताच्या दरबारामध्ये जा, भगवंताच्या दरबारामध्ये जा, आपल्या जीवनातील काहीतरी तिथं ठेवा आणि तिथून काहीतरी उचला. म्हणजे आम्ही भगवंताच्या दर्शनाला जायचं, आमच्या जुन्या चपला तिथं ठेवायच्या आणि तिथून नव्या उचलायच्या का? तुकोबारे म्हटले मला माहीत होतं तुम्ही असाच अर्थ घ्याल, पण तसं नाही करायचं. म्हटले काय करायचं? इथून पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर समोरच पुंडलिकराय आहेत, पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायचं. पुंडलिकरायांचं दर्शन घेतल्याबरोबर महाद्वाराच्या पायरीतून पुढे सरकायचं, पुढे जायचं. कळस दिसतो, त्या कळसाचं दर्शन घ्यायचं. कळसाचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच समोर चोखोबऱ्यांची समाधी आहे, त्या चोखोबऱ्यांचं दर्शन घेऊन अंतकरणातून चोख व्हायचं आणि अंतकरणातून चोख झाल्यानंतर समोरच नामदेवरायांची पायरी आहे. नामदेवरायांचं दर्शन घेऊन नामदेवरायांकडून भगवंताचं नाम उचलायचं. नामस्मरण करत 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 दर्शन बारीला लागायचं. दर्शन बारीला लागल्यानंतर सभा मंडपामध्ये जायचं. सुंदर असा तो सभा मंडप डोळ्यांनी पाहायचा. समोर गेल्यानंतर गरुड खांब आहे, त्या गरुड खांबाला मिठी मारायची. गरुड खांबाला मिठी मारल्यानंतर समोर जायचं, त्या भगवंताचं मुख पाहायचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठ वैजयंती, सुंदर ते ध्यान उभे विटीवरी करकटावरी ठेवण्या. असं सुंदर त्या देवाचं मुख पाहायचं आणि मुख पाहिल्यानंतर दर्शन बारीला लागून भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवायचं आणि मस्तक ठेवल्यानंतर आपल्या जीवनातील सगळी दुःख तिथं ठेवायची आणि तिथून सुख उचलायचं. हे जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दुःखाची साठी तेथे मिळे सुख, दुःखाची तेथे मिळे सुख. Ah
दुःखाची साथी तेथे मिळे सुख दुःखाची साथी तेथे मिळे सुख दुःखाची साथी तेथे मिळे सुख दुःखाची साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय. पहिल्या चरणामध्ये तुकोबारी म्हणतात आदान प्रदानात्मक व्यवहार दुःखाची साठी तेथे मिळे सुख. भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनातील दुःख तिथं सोडायचं आणि तिथून काय करायचं सुख उचलायचं. याला आदान प्रदानात्मक व्यवहार म्हणतात, याला देणं घेणं म्हणतात. मग भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आपण आपलं दुःख सोडायचं आणि तिथून काय उचलायचं सुख उचलायचं. या साठी शब्दाचा अर्थ होतो मोबदला. विठ्ठल 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 महाराज सांगतात दुःखाची साठी तेथे मिळे सुख. दुःखाची साठी या साठी शब्दाचा अर्थ होतो मोबदला. दुःखाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळेल तर तिथे सुख मिळेल. समाजामध्ये 4 प्रकारचा वर्ग आहे. दुःखाची साठी तेथे मिळे दुःख. नंबर 2 दुःखाची साठी तेथे मिळे सुख. नंबर 3 सुखाची साठी तेथे मिळे सुख. आणि नंबर 4 सुखाची साठी तेथे मिळे दुःख. असा 4 प्रकारचा वर्ग आहे.